ज्या मेजी रिस्टोरेशनच्या कथेच्या निमित्ताने आपण बोलतो आहोत त्यामध्ये मग पश्चिमेकडे निर्माण झालेलं शास्त्र, तंत्रज्ञान, राजनीतीमधल्या नवीन गोष्टी या आत्मसात केल्या, पण त्यांचं जपानीकरण केलं. आधुनिकता स्वीकारताना माती विसरले नाहीत, पण माती जतन करायची म्हणजे संस्कृतीच नेऊन मातीत घालायची, बुरसटलेलं पुराण मतवादी व्हायचं हेही नाही. याला एक फार छान नाव दिलं जातं, ते नाव म्हणजे किमोनो क्रिएटिव्हिटी, किमोनो प्रतिभा. किमोनो म्हणजे जपानी स्त्री जो जपानी राष्ट्रीय वेश घालते ती, तो खरं म्हणजे मूळ जपानी नाही, ती वेशभूषा आली चीनमधून, पण तिच्यामध्ये डिझाईनमध्ये असे काही बदल जपाननी केले की त्याला जपानी राष्ट्रीयत्व, जपानी स्वत्वाचं रूप त्याला प्राप्त होत राहतं. आधी घेताना भारत आणि चीनकडून घेतलं, पण त्याचं जपानीकरण केलं. आता पश्चिमेकडून घेतलं, युरोप, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, राज्यघटना स्वीकारली जर्मनीची, नंतर अमेरिका, पण त्याचं जपानीकरण करून घेतलं. मला आश्चर्य वाटत राहिलं, कसं घडतंय. आणि मेंदूमध्ये जो सतत भारत घेऊन मी फिरतो, ही जी सवय लागून बसलेली, त्यापैकी असलेली तगमग संपत नाही. शतकानुशतकं तुमचे माझे संत महात्मे सांगून थकले. मला वाटत राहतं तोंडाला फेस येऊन मेले बहुधा, थडगी काढली आपण त्यांची, की बाबांनो, धर्म कर्मकांडात नाही, गळ्यातल्या माळेत नाही, विठोबा पंढरपूरला नाही, कर्म ही ईश्वराची पूजा आहे आणि कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी. पण आम्ही अजूनही 21वे शतक चालू राहिलं तरी फुटलेले जातीपातीत. ती जन्मावरनं ठरणार. माणसाला कुठल्या चौकोनात बसवायचं हे मला त्याचं आडनाव कळलं, ते माझ्या आडनावाच्या सोयीचं आहे का, तर आम्ही राष्ट्र म्हणून, आम्ही समाज म्हणून, आम्ही संस्कृती म्हणून आम्ही अजून एकत्र येत नाही. क्षमता असून भारत कुठल्या कुठे पोचायला पाहिजे तो जात नाही. आता जपानकडनं शिकण्याची वेळ येते. 16वं शतक जपानचं उजाडलं, त्यावेळेला जपानमध्ये अनेक छोटी छोटी राज्य होती. त्या राज्यांची आपसात फाटाफूट होती. आणि ज्या शहाण्या माणसांना कळलं की ह्या फाटाफुटीमुळे आपला विकास होणार नाहीये, सम्राट होता पण नामधारी होता. सम्राटाबद्दल जपानी संस्कृतीत संकेतच हा होता की तो राज्य करतो पण सत्ता चालवत नाही. मिकॅडो रेन्स बट डझंट रूल. मिकॅडो म्हणजे सूर्याचा पुत्र. जपानी सम्राट हा सूर्याचा पुत्र आहे अशी संकल्पना आहे. सगळ्याच राज्यकर्त्यांना आपला वंश सूर्यापर्यंत नेऊन भिडवण्याची इच्छा असते. हे जगभर दिसेल आपल्याला, कारण माणसाला सहज कळणारा ऊर्जेचा, शक्तीचा स्रोत तो आहे. तो विश्वाच्या शक्तीचा स्रोत आहे. मग मी समाजाचा नेता म्हणून, राज्यकर्ता म्हणून, राजा म्हणून काम करतो, हा मला वारसा कुठून येतो. सगळ्याच राजघराण्यांना नातं सांगावंसं वाटतं की आम्ही सूर्याच्या वंशातले. प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण पण सूर्याच्या वंशातले. बाप्पा रावळ पासून राणा प्रताप पर्यंतचा सिसोदिया वंश पण सूर्याच्या वंशातला. प्राचीन मेसोपोटामिया संस्कृती पूजा करत होती ती पण सूर्याच्या वंशातली. दक्षिण अमेरिकेतल्या मय, ॲझ्टेक आणि इन्का संस्कृती ह्यांचा मुख्य देव सूर्य. मिकॅडो म्हणजे स्वर्गाचा पुत्र, सूर्याचा, ईश्वराचा या पृथ्वीवरचा थेट प्रतिनिधी, कारण तो ईश्वराचा पुत्र आहे. तो राज्य करतो पण सत्ता चालवत नाही. सत्ता जे ठिकठिकाणचे सरदार दरकदार असतील ते चालवतात. असा जपान 16व्या शतकाच्या सुरुवातीला फुटलेला होता शेकडो राज्यांच्या मध्ये. 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल पाश्चिमात्यांच्या हातून गेला, ख्रिश्चन सत्तांच्या हातून गेला, तुर्कांनी ताब्यात घेतली. त्यांचा चीन आणि भारताकडचा व्यापाराचा मार्ग बंद झाला. त्यांनी नवे मार्ग शोधण्याकरताच्या यात्रा त्यांच्या चालू झाल्या. त्याचवेळी युरोपमध्ये शास्त्र तंत्रज्ञानाची प्रगती चालू झाली. पृथ्वी गोल आहे अशा टोकाने गेलो तरी आपण भारताकडे पोचू. करत करत हे युरोपीय प्रवासी, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, फ्रेंच हे पोचले जपानच्याही किनाऱ्यावर. 16वं शतक. मग त्यामध्ये तोकोगावा घराण्यामध्ये एक पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेला पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव हिदेयोशी. हिदेयोशीनी ओळखलं की ह्यांच्यापासून आपल्याला धोका आहे. त्यावेळचा युरोप जो जगभर जात होता तो एका बाजूला शास्त्र तंत्रज्ञान, एका बाजूला व्यापार उदीम, एका बाजूला वाणिज्यवाद, मर्कंटॅलिझम म्हणजे अधिक संपत्तीसाठी अधिक जमीन ताब्यात पाहिजे म्हणून साम्राज्य निर्माण करायचं, या पराक्रमाच्या प्रेरणेने सुद्धा जात होता. पण ख्रिश्चॅनिटी म्हणजे आपल्याला मिळालेली संस्कृती आहे आणि ही संस्कृती सगळ्या विश्वाला द्यायची, सगळं विश्व सुसंस्कृत करायचं. सुसंस्कृत म्हणजे ख्रिश्चन. या प्रेरणेने सुद्धा ख्रिश्चन मिशनरी जात होते.
ते जपानमध्ये पोचले. जपानमध्ये त्यांचा प्रभाव वाढायला लागला आणि असा जर ख्रिश्चनिटीचा प्रभाव वाढत गेला तर जपान पण संपेल असं निदान आता आमच्या खुर्च्यांमध्ये बसलेले बुरसटलेले, ज्याला मागासलेला विचार म्हणतील, बुरसटलेला मागासलेला, पण हिदेयोशी तोकुगावा ला 17वे शतक सुरू होता होता हे वाटलं. त्यांनी सैन्य जमवलं, तलवार उपसली, वेगवेगळे जी राज्य होती त्यांची एकी घडवून आणली आणि सगळ्या पाश्चिमात्यांना हाकलून काढलं, तिथून हाकलून दिलं. शिल्लक ठेवले फक्त डच, कारण डच होते प्रोटेस्टंट. आणि त्यांनी वचन दिलं हिदेयोशी तोकुगावाला की आम्ही धर्मप्रसार करणार नाही, आम्ही धर्मांतर कन्व्हर्जन आम्ही करणार नाही, फक्त व्यापार करू. तेवढी एक छोटी खिडकी जगाशी संपर्काची खुली ठेवली. आणि 1639 मध्ये ही जी तोकुगावा राजवट प्रस्थापित झाली ती पुढे 1868 पर्यंत 230 वर्ष या तोकुगावा राजवटीने जपानला शांतता दिली. तोकुगावा राजवटीने मुद्दाम धोरण पत्करलं, त्याचं नावच होतं दारबंद, क्लोज डोर, आयसोलेशन, एकटं राहायचं, जगाशी संपर्क नाही. का? ते जग रानटी लोकांचे, बार्बॅरियन्स, पाश्चिमात्य लोकांना ते ओळखू लागले बार्बॅरियन्स म्हणून, त्यांना येऊ द्यायचं नाही. जपानी भाषेत त्या धोरणाचं नाव आहे सोकोकू. सोकोकू म्हणजे बंद दरवाजा, पॉलिसी ऑफ आयसोलेशन, येऊ द्यायचं नाही त्यांना. मग जपानमध्ये या 230 वर्षांमध्ये एका बाजूला कला, आर्किटेक्चर, संगीत, नाट्य, साहित्य यांचा विकास पण झाला. जपानला विलक्षण शांतता पण मिळाली. पण जपानमधली मध्ययुगीन सरंजामशाही जी वर्ग आणि जात यावर आधारित समाज व्यवस्था जी होती ती पण ह्या मधल्या वर्षांच्या मध्ये अस्तित्वात आली. या जपानी जाती व्यवस्थेच्या शीर्षावर होता मिकॅडो, म्हणजे जपानचा सम्राट. पण सम्राट स्वतः राज्य चालवणार नाही. सम्राटाच्या वतीने सम्राटाचा सर्वात पराक्रमी सरदार, सर्वात पराक्रमी सैनिक, त्याचं जॅपनीज भाषेतलं नाव आहे शोगन. शोगन, शोगन म्हणजे बेस्ट सोल्जर, सगळ्यात उत्कृष्ट सैनिक. तोकुगावा हे झाले शोगन, खरं म्हणजे पंतप्रधान किंवा सरसेनापती. आणि मग सुमारे 250 छोटी छोटी राज्य, त्यातली मुख्य 59 ते होते सेनापती. त्यांचं जपानमधलं नाव, जॅपनीज मधलं नाव आहे दायम्यो. दायम्यो हे शोगनच्या हाताखाली, दायम्यो शोगनच्या सूचनेनुसार काम करणार. या मुख्य 59 दायम्योंकडे जे सैनिक कामाला असतील, ज्यांचा धर्म युद्ध हा आहे, ते म्हणजे सामुराई. म्हणजे जपानी समाज व्यवस्थेतल्या आत्ताचा दुःखद शब्द वापरायचा तर उच्च वर्णीय. ते एकूण समाजाच्या 6% होते, म्हणजे 3.5 पेक्षा 2.5% जास्ती होते. पण सामुराईंनी काम करायचं नसतं. सामुराई दायम्योशी जोडलेले असतात. त्यांचं काम तलवार आणि झेन, ध्यान शिकणे आणि तलवार युद्धामध्ये. ते सामुराई युद्धाचं सुद्धा एक नीतिशास्त्र प्रस्थापित झालं, पण ते दायम्योंकडे असायचे. मग सामुराईंच्या खालोखाल समाज व्यवस्थेचं तत्कालीन जपानी चातुर्वर्ण्यातलं स्थान होतं शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांच्या आणखी एक पायरी खाली म्हणजे खरं म्हणजे बलुतेदार, आर्टिसन्स, गावामधले कारागीर. आणि मध्ययुगातल्या जपानी समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात नीच, सगळ्यात खालचं स्थान होतं व्यापाऱ्याला. व्यापाऱ्याला सगळ्यात खालचं स्थान का होतं? कारण ह्याचा परकीयांशी संबंध येतो, तो विटाळतो. त्याचा रानटी बार्बॅरियनशी संबंध येतो, तो समुद्रातनं जातो. बाकीच्यांना समुद्र बंदी होती, विदेशींशी संपर्काला बंदी होती. एक हे डच आणि जपानी चातुर्वर्ण व्यवस्थे. खरं म्हणजे 7 वर्ग होते, ते 4 नाही, चातुर नाही, सप्तवर्ण. पण याच्यामधला हा व्यापारी हा सगळ्यात खालच्या पातळीचा. त्या व्यापाऱ्याचे जगाशी संबंध येत होते, डचांशी संबंध येत होते, शास्त्र तंत्रज्ञान कुठं चाललंय ते कळत होतं. हळूहळू व्यापारी वर्गाकडे जमा झाला पैसा, पण समाजामध्ये स्थान नव्हतं. समाजामध्ये स्थान होतं सामुराईंना. अर्थातच जगभरचे व्यापारी हुशार असतातच, तसं या जपानी व्यापाऱ्यांनी सुद्धा आपलं स्थान बळकट करायला सामुराईंना हाताशी धरणं चालू केलं. नाहीतरी सामुराईंनी काम करायचं नसतं, त्यांना असायचा पगार, स्टायपेंड. तो मिळण्याकरता जनतेवर कर लादलेला असायचा. व्यापाऱ्यांनी जबाबदारी घेतली ठिकठिकाणच्या दायम्योंकडे
की तुमच्या सामुराईंना फंडिंग, पैसा, पगार आम्ही देऊ, दिमतीला दायम्योच्या, पण पैसा येणार व्यापाऱ्यांच्याकडनं. हळूहळू शहरी भागामध्ये जे दायम्यो राहत होते, जे सामुराई राहत होते, ते बनत गेले सुखासीन. त्यांच्याकरता तलवार ही भिंतीवर टांगून ठेवण्याची गोष्ट झाली, कारण काम न करता पैसा येत होता. 230 वर्ष म्हणजे सुमारे 10 पिढ्या टिकावी इतकी शांतता. त्यामुळे आमचे पण पूर्वज पानिपतच्या लढाईत लढले, ही काय घरी गंजलेली तलवार भिंतीवर आहे सांगावी. तशी शहरी भागातले डायमंडच्या दिमतीला असलेले जे सामुराई होते, त्यांच्याकडे त्यांच्या तलवारी, त्यांची मनं, त्यांची सामाजिक स्थानं गंजलेली झाली. पण तोकोगावांची जी पकड होती राज्यव्यवस्थेवरची, ती पकड मात्र चालू राहिलेली होती. पुढे 1868 पहिला झटका बसेपर्यंत. खरं म्हणजे जो झटका बसला ती होती झुळूक. पण त्या झुळकीनी पत्त्याचा बंगला कोलमडावा तशी राज्यव्यवस्था कोलमडायला टेकली, थरथरली आणि कोलमडतच गेली इतकी, कारण ती आतून पोखरत गेली होती मधल्या शांततेच्या 230 वर्षांमध्ये. शोगन सम्राटाच्या वतीने राज्यकारभार चालवत होता. पुढे मी तुमच्याशी गोष्ट सांगत असताना जर मेंदूत ठेवलं की साताऱ्याला छत्रपती होता, पण छत्रपती स्वतः राज्य करत नव्हता, त्यांनी जबाबदारी सोपवली होती पेशव्यांच्यावर. छत्रपतींची एकच गादी साताऱ्याला होती असं नाही, त्याही गादीची कोल्हापूरशी भांडण होऊन 1735 मध्ये वारणेचा तह ठरला आणि कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी यांच्यात वारणा ही सीमा ठरली. शाहू छत्रपतीचे पंतप्रधान म्हणून पेशवे पुण्यातून कारभार करत होते. जोपर्यंत दूरदृष्टी होती, जोपर्यंत शिवाजी महाराजांचं आद्य स्वप्न लक्षात येतो, तोपर्यंत मराठी समाजव्यवस्थेच्या सगळ्या जाती एकत्र येऊन भारत स्वतंत्र करण्यासाठी लढत होत्या. तिथे शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड हे एकमेकाशी भांडत नव्हते. पण तशी काहीशी व्यवस्था जपानमध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात आली. फक्त जो रुथलेसनेस, जो करारीपणा, जो निर्दयपणा जवळजवळ भारतीय रक्तात नाही, तो तिथे जपानी राज्यकर्त्यांच्या रक्तात असल्यामुळे तोकोगावांच्या पद्धतीला एक आश्चर्य वाटावं इतकी धार तयार झालेली होती. एक पद्धत अस्तित्वात आलेली होती. त्या पद्धतीचं नाव होतं ओलीस ठेवून घेण्याची पद्धत. राजा, जपानी सम्राट मिकॅडो असे क्योतो ह्या गावी, खरं म्हणजे जपानचं साम्राज्य मानायचं झालं तर त्याचं राजधानीचं गाव क्योतो, पण राज्यकारभार क्योतोहून नाही चालायचा, राज्यकारभार तोकोगावा चालवायचे. त्यांचं राजधानीचं गाव तर एडो, एडो किंवा येडो, नंतर ज्याचं नाव तोक्यो झालं ते हे गाव. त्या एडो कासल, एडोचा राजवाडा कासल मधून तोकोगावांचं राज्य चालायचं. मग दायम्योंच्या मध्ये पद्धत ही होती तोकोगावांच्या प्रभुत्वामुळे की वर्षाचे 6 महिने दायम्योंचं कुटुंब एडोमध्ये राहणार, त्यावर देखरेख तोकोगावांची असणार, आणि उरलेले 6 महिने स्वतः दायम्यो एडोमध्ये येऊन राहणार. ओलीस ठेवण्याची पद्धत होती. याचं जॅपनीज मधलं नाव आहे सानकिन कोताई. म्हणजे जणू तुझे कुटुंबीय माझ्याकडे ओलीस आहेत, त्यामुळे तू जास्ती शानपाडा करू नको, राज्यकारभार तिथे चालव, कर, तुझे गोळा कर, थोडे तुझ्यापाशी ठेव, बाकी मध्यवर्ती तिजोरीमध्ये आणून भरती कर. 6 महिने तुझं कुटुंब एडोमध्ये, 6 महिने तू स्वतः एडोत, अशी आलटापालट, अशी व्हाईस सारखी पोलादी ग्रीप तोकोगावा राज्य पद्धतीची होती. हे जे मी तुम्हाला सगळं समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था सांगायला सांगतोय, ते सगळं मिळून एका भन्नाट गोष्टीमध्ये येतं. या गोष्टीचं नाव आहे 47 रॉनिनची गोष्ट. रॉनिन म्हणजे ज्या सामुराईचा दायम्यो मरतो किंवा जो सामुराई दायम्योकडून मुक्त होतो, आता तो कोणा एका दायम्योच्या कामात नाही, नोकरीत नाही, असा सामुराई, त्याला जॅपनीज मध्ये म्हणतात रॉनिन. तर एक आकी नावाचं कासल, आकी नावाचा भाग, त्याचा जो दायम्यो, त्याचं नाव असामी ताकुमी नोकामी, आणि त्याचा दुसरा आणखी एक दायम्यो सहकारी, त्याचं नाव कामेई सामा. या दोघांना 18व्या शतकाच्या सुरुवातीला शोगनचा निरोप आला. शोगनचा निरोप काय होता की सम्राटाचा, मिकॅडो सम्राटाचा एक विशेष दूत शोगनला भेटायला येडो कासलमध्ये येणार आहे. तर सम्राटाच्या दूताचं स्वागत करण्याची काही एक खूप गुंतागुंतीची दीर्घ अशी एक पद्धत ठरलेली आहे शास्त्रीय.
शोगनच्या वतीने सम्राटाच्या दूताचं स्वागत करायची जबाबदारी ही या असामी ताकुमी नो कामी आणि कामेई सामा या दोन दायम्यो म्हणजे सरदारांच्यावर सोपवली. तो जो दूत येणार आहे त्याला कसं ट्रीट करायचं, त्याचं स्वागत, याचं जे शास्त्रशुद्ध मॅनर्सचं सगळं ट्रेनिंग आहे त्याला पण एक अधिकारी आधी येणार आहे. या अधिकाऱ्याचं नाव किरा कोत्सुके नोसुके. त्याच्याकडे जाऊन या दोघांनी शिकायचं. हे दोघं दायम्यो, ते स्वतः अर्थातच सामुराई, सगळे दायम्यो सामुराई असावेच लागतात. त्यांनी हा किरा कोत्सुके नो सुके आल्यावर त्याच्याकडे जाणं चालू केलं. केंद्रातून आलेला हा जो किरा कोत्सुके नो सुके अधिकारी होता हा होता भ्रष्ट. याला पैशाची आणि इतर अनेक गोष्टींचा लोभ होता. या दोन दायम्यांना मी शिकवणार म्हणल्यावर त्याची अपेक्षा होती यांनी मला येऊन पाकिट द्यावीत. हे दायम्यो नीट होते, सरळ मार्गी होते. ते भेटले त्याच्याकडून शिकण्याकरता. नाही, भेटी द्यायची एक पद्धत होती, पण त्या भेटींनी या कोत्सुके ना सुके चं समाधान नाही झालं. तो सरकला आणि मग राजवाड्यावर असताना त्यांनी या दोन दायम्यांचा सतत अपमान करणं चालू केलं. त्यांच्याशी तुच्छतेने बोलणं चालू केलं. जपानी संस्कृती आणि एकमेकांशी वागण्याच्या पद्धती इतक्या दीर्घ तपशीलवार ठरलेल्या होत्या की एवढासा सुद्धा अपमान हा दुसऱ्याचा जीव घ्यायला किंवा स्वतःचा जीव द्यायला जणू पुरेसा ठरावा, अशा संस्कृतीमध्ये हा कोत्सुके नोसुके या दोघांचा सतत अपमानच करत होता. त्यातला जो असामी ताकुमी नो कामी शांत स्वभावाचा होता, पण कामेई सामी चिडणारा होता. या कोत्सुके नो सुकेनी एक दिवस जे अपमान केले त्यांनी तणतणत हा कामेई सामी घरी आला, टन 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 करत. त्याचे जे कारभारी सहकारी होते त्यांच्यापाशी त्यांनी राग व्यक्त केला आणि तो म्हणाला की ह्याला मारायलाच पाहिजे, ह्याला मारून टाकायला पाहिजे आणि ह्याला मारून टाकायचं आणि त्यानंतरची शिक्षा म्हणजे हाराकिरी. कारण दुसऱ्याला मारणं हा गुन्हा आहे, पण मारायचं, केल्या कृत्याची जबाबदारी पत्करायची आणि रीतसर समारंभ करावा तशी हाराकिरी करायची. कामेई सामी त्याला तयार होता, पण कामेई सामीचा कारभारी फार हुशार होता. त्यांनी कामेई सामीला सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्याला मारायलाच पाहिजे. तो म्हणला आपण असं करू, त्या कोत्सुके नो सुकेने जर आणखी एकदा तुमचा अपमान केला तर मारून टाका त्याला. आणि मग त्या रात्री कामेई सामीच्या कारभाऱ्याने मजबूत पैसा, सोन्याच्या मुद्रा जेवढ्या हव्या तेवढ्या या कोत्सुके नो सुकेला नेऊन दिला. त्याला सभ्य मराठीत म्हणतात त्याच्या मड्यावर नेऊन घातल्या. कोत्सुके ना सुके खुश. दुसऱ्या दिवशी कामेई सामीची भेट झाली. त्यावेळेला कोत्सुके ना सुकेचं वागणं एकदम बदलून गेलेलं. तो एकदम गोड बोलत होता, छान मधाळ. त्याचा सौजन्य सप्ताह चालू झाला, कारण सौजन्य सप्ताहाचा हप्ता आदल्या दिवशी येऊन पोचलेला होता. कामेई सामीला पत्ताच नव्हता आपल्या कारभाऱ्याने हे काय केलंय. त्याला आश्चर्य वाटलं, आनंद पण वाटला आणि त्याला वाटलं की आईबापांनी केलेले बरेच संस्कार ह्या कोत्सुके नो सुकेला आठवलेले दिसत आहेत. त्याचा राग संपला, तो शांतपणे घरी आला. पण हा जो असामी ताकुमी नो कामी, असानो ताकुमी नो कामी ला असा कोणी कारभारी, तो शांत चित्ताचा, त्यामुळे त्यांनी हे चिडून कोणाशी बोललेला नव्हता. त्याचा मात्र कोत्सुके नो सुकेकडनं होणारा अपमान चालूच राहिला. एक दिवस जे काही ट्रेनिंग असेल ते चालू असताना ते संपल्यानंतर या कोत्सुके नो सुकेनी ताकुमी नो कामीला सांगितलं माझ्या बुटाचा बंद रिबिन सोड आणि बांध. दायमोच्या दृष्टीने भीषण सर्वात भयंकर अपमान आहे, पण तोही गिळून त्यांनी ती रिबिन पण बांधायला घेतली. कारण शेवटी हा सम्राटाकडनं आलेल्या दूताचं स्वागत उपचार कसे करायचे आपल्याला शिकवतोय. ते रिबिन बांधत असताना कोत्सुके नो सुकेनी ताकुमी नो कामीचा पुन्हा अपमान केला, तुच्छतेने बोलला. ती या ताकुमी नो कामीची सीमारेषा होती. तो संतापला आणि तलवार उपसून तो कोत्सुके नो सुकेच्या मागे लागला. कोत्सुके नो सुके हा बड्या घरचा होता. त्याला त्याचा जो सासरा, जो स्वतः एक दायम्यो होता, त्या सासऱ्याचं पण प्रोटेक्शन होतं. त्यामुळे त्याच्याही भोवती त्याचं संरक्षण करणारे सामुराई होते. त्यांच्याशी ह्याची लढाई झाली. असामी ताकुमी नो कामी एकटाच होता, पकडला गेला होता. तो गुन्हा होता, त्याच्याकरता हाराकिरी करण्याची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. आणि याच वाड्याच्या लागून जे मंदिर होतं त्या मंदिराच्या आवारामध्ये ताकुमी नो कामीनी हाराकिरी करून घेतली. मागे उरले ताकुमी नो कामीचे 47 सामुराई. त्यांचा दायम्यो मेला
या 47 सामुराईंचा जो प्रमुख होता त्याचं नाव कुरानोसुके. कुरानोसुके हे झाले एकदम रॉनिन की आता काय करायचं. मग जपानी समाज व्यवस्थेमध्ये रूढ असलेलं एक तत्व होतं. त्या तत्वाचं नाव आहे की तुझ्या बापाला ज्यांनी मारलं त्याच्या छताखाली तू राहायचं नाही, आणि ज्यांनी मारलं तो जर सुरक्षितपणे राहत असला आनंदाने तर तुझं जगणं लांछनास्पद आहे. हे जे सूत्र आहे हे खरं म्हणजे मूळ चिनी कन्फ्युशियसच्या विचारसूत्रांमधलं. या सूत्रांनुसार आणि सामुराईंचं जे धर्मशास्त्र होतं त्याच्यानुसार मग हा कुरानोसुके आणि त्याच्या आणखी 46 आता स्वतंत्र झालेले, आता अटॅच नसलेले सामुराई म्हणजे रॉनिन, यांची जबाबदारी होती की कोत्सुके नोसुकेला मारायचा. पण हेच धर्मशास्त्र, हेच नीतिशास्त्र माहीत असल्यामुळे कोत्सुके नोसुके सुद्धा सावध होता आणि त्याने आपल्या सासऱ्याच्या मदतीने आपल्या भोवती संरक्षण ठेवलेलं होतं. कितीही जण चाल करून आले तरी त्यांना मारता येईल असं संरक्षण ठेवलेलं होतं. त्यामुळे कुरानोसुकेला लक्षात आलं की ही लढाई डोक्याने लढायची. त्यांनी बाकीच्या 46 रॉनींना काही एक सांगितलं आणि वेगवेगळे निरोप देऊन पाठवून दिलं गावोगाव, म्हणजे या कोत्सुके नोसुकेच्या आसपास. पण कोणी चांभार हो, कोणी छोटं एखादं काम चालू कर, कोणी काहीतरी असं किरकोळ बलुतेदारीचे वेगवेगळे असे, म्हणजे जणू आपण ते विसरलो. आणि स्वतः जो रॉनिन झालेला सामुराई कुरानोसुके हा झाला व्यसनाधीन, म्हणजे नाटक. पण व्यसन झाली, बाई बाटली गांजा जी असतील त्या सगळ्याचं नाव हळूहळू समाजामध्ये खराब व्हायला लागलं. इतकं खराब व्हायला लागलं की रस्त्यावर तो असा व्यसनाधीन होऊन अफूच्या नशेमध्ये पडलेला दिसायला लागला. दुसरा एक जो दायम्यो होता, पुढे त्याचं नाव फार प्रसिद्ध आहे, तो म्हणजे सत्सुमा. या सत्सुमा दायम्योचा एक सामुराई एकदा रस्त्याने जात असताना त्यांनी कुरानोसुकेला अफूच्या नशेमध्ये पडलेला पाहिला. या सामुराईनी त्याला शिव्या दिल्या आणि त्याच्यावर पचकन थुंकला आणि त्याच्या अंगावर पाय देऊन तो पलीकडे गेला की तू नादान लांछन आहे, लानत आहे की तुझ्या मालकाला दायम्योला मारला, ज्यांनी मारला, ज्याच्यामुळे हाराकिरी, ज्यांनी अपमान केला त्याला तू सुखाने जगू देतोय. तुला ना कन्फ्युशियसचं ना सामुराईचं कोड नीतिशास्त्र जे आहे ते तुला पाळता येते, लानत आहे. म्हणून त्याच्यावर थुंकला आणि निघून गेला. कुरानोसुकेच्या व्यसनीपणाच्या कहाण्या घरी पोचल्या. त्या काही पोचल्याशिवाय राहतात काय. बायको अस्वस्थ झाली, बायको चिडावी, तिने डायव्होर्स घ्यावा अशा टाईपची समता तेव्हाही नव्हती. आजही जपानी समाज व्यवस्थेत कितपत आहे शंका बाळगायला जागा आहे. तिने चूल आणि मूल, तिने तिचं काम, बायकोचं काम कलाकुसर, बायकोचं काम चहाचा जो रिच्युअल असेल ते. ह्या बायकोनी सौजन्यानी बिचकून नवऱ्याला विचारलं की अहो सगळं गाव तुमच्याबद्दल असं बोलतंय. हा चिडला आणि तो म्हणला तुझं माझं नसेल तर जा, तुला आजपासून तोंडी तलाक तलाक तलाक, जा मुलांना घेऊन तुला कुठे निघून जायचं तिथे. हेही त्याचं नाटकच होतं सगळं, आपल्या मुलाबाळांना जणू सुरक्षित ठेवायला. त्यामुळे बायको बिचारी काय करणार, नवऱ्यानेच बाहेर काढला, बायको मुलांना घेऊन निघून गेली. कुरानोसुके बरोबर राहिला एकच मुलगा, कारण तो 16 वर्षाचा होता. त्याचं सामुराई म्हणून ट्रेनिंग चालू होतं, त्याचं नाव चिनकारा. करत करत खूप काळ गेल्यानंतर अशी वेळ उजाडली की या कोत्सुके नोसुकेला वाटलं की आता आपण सुरक्षित आहोत, आता आपलं काय कोणी बिघडवत नाही. त्यामुळे त्यांनी हळूहळू झेड कॅटेगरीची सिक्युरिटी होती ती काढून घेतली. कोत्सुके नोसुकेच्या 2 मंत्र्यांमध्ये वाद झाला का नाही झाला मला माहित नाही, पण कमी झाले बहुती. त्यांनी एक 8-10 जण फक्त ठेवले. कुरानोसुकेने सांगितल्यानुसार जे बाकीचे सामुराई रॉनिन पहारा ठेवत होते, माहिती काढत होते गुप्त, त्यांना कळलं की आता कोत्सुके नोसुकेच्या भोवती सुरक्षा व्यवस्था फार कडक नाही. मग त्यांनी एका रात्री छापा घालून या कोत्सुके नोसुकेला मारून टाकण्याचं ठरवलं. या योजनेनुसार एका रात्री छापा घातला. कोत्सुके नोसुकेच्या सासऱ्याचे जे सामुराई वाचवणारे होते ते आडवे आले, त्यांनाही मारलं गेलं. कोत्सुके नोसुके घरात पळत सुटला. कुरानोसुके सकट बाकीचे रॉनिन त्याचा पाठलाग करत होते. सासऱ्याकडनं बाहेरनं आणखी मदत येईल ती अडवावी म्हणून 10 रॉनिन आधी बाहेरच ठेवलेले होते. कुरानोसुकेनी कोत्सुके नोसुकेला गाठला. मग जी सामुराई पद्धत होती त्याच्यानुसारची पहिलं स्वातंत्र्य होतं की ज्याला आता पकडलाय त्याला तू स्वतः मर, असं सन्मानाचं मरण ऑफर करायचं. म्हणजे हाराकिरी कर की तुला पकडलाय, आम्ही मारणारच आहोत, पण आम्ही मारणं अपमानास्पद आहे, त्याच्यापेक्षा तू हाराकिरी कर. हाराकिरीचं हे शास्त्र खूप तपशीलवार डेव्हलप केलेलं होतं. हाराकिरी करताना सामुराई योद्ध्याने गुडघ्यावर कसं बसायचं, त्यानंतर हाराकिरी
त्याच्या समाजातल्या स्थानानुसार सामुराई सुद्धा एकच स्थान नव्हतं समाजात त्याचं. काही होते वरिष्ठ सामुराई, काही मध्यम, काही कनिष्ठ. सामुराईंमध्ये पुन्हा पोटजाती उपजाती होत्या. त्यातला हा सामुराई कुठल्या प्रकारचा, त्यानुसार त्याची हाराकिरी घरात का घराबाहेर. सगळ्यात सन्मानाची हाराकिरी म्हणजे मंदिरात, दिवसा, संध्याकाळी का रात्री, गाव जमा करून का स्वतःची एकट्याने. आणि मग असं बसायचं, पोटामध्ये ती छोटा खंजीर खुपसायचा बेंबीच्या खाली डाव्या बाजूला आणि फाडत आणायचं पोट. आणि असं झाल्यानंतर मान पुढे तुकवायची. आणि मग त्या सामुराईचा एक सहकारी जो उभा असेल, त्याचं जॅपनीज मधलं नाव आहे कैशाकू. कैशाकू म्हणजे खरं म्हणजे एक्झिक्युटर, ऍक्शन घेणारा, मारणारा. पण तो त्या सामुराईचा शिष्य असायचा. त्याचं हे पवित्र काम. आणि मग ज्या सामुराईने हाराकिरी करायची त्यांनी गुडघ्यावर बसल्यानंतर आधी एक आभाराचं भाषण करायचं की आजपर्यंत मी माझं असं असं कर्तव्य केलं, या ठिकाणी मी माझ्या कर्तव्यात चुकलो, त्याची मीहून जबाबदारी पत्करतो आणि ही शिक्षा घेतो. अशी मला शिक्षा घेऊन सन्मानाचं मरण घ्यायची तुम्ही जबाबदारी देता, याबद्दल मी तुमचा आभारी आहे, हे त्यांनी म्हणायचं. आणि मग खंजीर खुपसून घ्यायचा. त्याचा जो कैशाकू म्हणजे त्याचा सहकारी सामुराई, तो पुन्हा या समाजातल्या पदांच्या नुसार त्या कैशाकूनी डाव्या बाजूला उभं राहायचं का उजव्या. आणि ज्याला जोची हाराकिरी होती त्याच्या मानेवर जी तलवार चालवायची, ती त्याचं समाजातलं स्थान कसं आहे त्यानुसार तलवार किती उचलायची हे ठरणार. तो सामुराई जर सर्वात उच्च वर्णीय असेल तर तलवार आकाशापर्यंत उचलून मारायचा, मधला असेल तर कमी उचलून. आणि जर सामुराई याच्यातला तो कमी नीच पातळीचा तथाकथित सामुराई असेल तर शेजारून फक्त डोक्यावर तलवार मारायची. त्या हाराकिरी करणाऱ्या सामुराईने पुढे झुकून थांबायचं. पुढे झुकून का, मागे पडणं हा अपमान आहे. कारण मुंडकं उडाल्यानंतर जे प्रेत पडायला पाहिजे ते पुढेच पडायला पाहिजे. आणि सगळ्यात कौशल्याने केलेली हाराकिरी म्हणजे कोणती, तर कैशाकूला ट्रेनिंग असायचं की मुंडकं पूर्ण तुटता कामा नये, लोंबत राहिलं पाहिजे. म्हणजे मरताना धडावर आपलं मुंडकं कायम ठेवून तो मेला. पण मरणाचं असं स्वागत, त्याला जवळजवळ धर्माचं रूपांतर दिलेलं. या कोत्सुके न सुकेला ताकामी नो कामीच्या रॉनींनी पकडलं आणि त्याचा सन्मान, त्याला मारायचा तेही सन्मानाने. त्यांना मान्य की हा दायम्य आहे, म्हणजे समाज व्यवस्थेत आपला वरचा आहे, त्यामुळे त्याच्याशी पण आदराने वागायचं. तलवार पण चालवायची पण ती आदराने. त्याला पहिल्यांदा ऑफर करायची की आम्ही पकडले, आता मारणार तर आहोत, तू स्वतः हाराकिरी कर, सन्मानाचं मरण आहे. कोत्सुके नो सुके भयंकर घाबरलेला होता, त्यामुळे तो काय हाराकिरीला तयार झाला नाही. हे पाहिल्यानंतर रॉनींनी त्याला पकडला. जे काही सन्मानाने तलवार चालवायला पाहिजे ती चालवली, मुंडकं तोडलं, ते पाण्यामध्ये बुचकळून धुतलं. आणि आपल्या दायम्योला ज्यांनी अपमानित केलं होतं त्याचा सूड घ्यायचा. म्हणजे काय करायचं, तर हे मुंडकं घेऊन टोकियोचं एक उपनगर सबर्ब, तिथे सामुराईंचं प्रसिद्ध मंदिर आहे, त्याचं नाव सेनगाकुजी. त्या मंदिरामध्ये नेऊन ते मुंडकं अर्पण करायचं आणि मग तिथे थांबायचं की आम्ही 47 सामुराईंनी मिळून गुन्हा केलेला आहे, आता असेल ती शिक्षा द्या. ती शिक्षा म्हणजे 47च्या 47 जणांना हाराकिरी. ते त्यांनी केलं. मात्सुडीरा नावाचा दुसरा एक सामुराई त्याच भागात, या कोत्सुके नो सुकेच्या इथून टोकियोतल्या या सेनगाकुजीच्या मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर जो मध्ये ज्याचा प्रदेश होता तो दायम्यो म्हणजे मात्सुडीरा. कोत्सुके नो सुकेच्या सासऱ्याचे सामुराई जेव्हा यांच्या मागे येऊ लागले तेव्हा या मात्सुडीराने त्यांना अडवलं की त्यांनी त्यांचं पवित्र कर्तव्य केलंय आणि ते मंदिरात चालले. हे सेनगाकुजी मंदिरात गेले, कोत्सुके नो सुकेचं मुंडकं त्यांनी अर्पण केलं आणि तिथे शांतपणे 47च्या 47 जण थांबून राहिले. मग जो विषय मिकॅडो पर्यंत जाणार. माहितीच होतं की धर्मशास्त्रानुसार म्हणजे तत्कालीन कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना काय येणार, तर ही शिक्षा आहे, शिक्षा घ्यायची आपण. 47च्या 47 जणांनी हाराकिरी केली. टोकियोच्या जवळ या 47 जणांचं त्या सेनगाकुजी मंदिराच्या आवारामध्ये अजूनही स्मारक, हे फार सन्मानजनक मानलं जातं. या 47 जणांनी आपली हाराकिरी करून झाल्यानंतर एक दिवस त्या 47च्या 47 थडग्यांच्या पाशी एक दुसरा सामुराई आला. तो होता तो सत्सुमा सामुराई, जो कुरानोसुकेवर
कुरानोसुके जेव्हा नाटक करत होता व्यसनाधीन असण्याचं, पण रस्त्यावर पडलेला होता, त्याच्यावर थुंकला होता, तो आला. त्यांनी ह्या कुरानोसुकेच्या थडग्यापाशी उभं राहून माफी मागितली की मी तुझा अपमान केला होता, ही चूक आहे. एका सामुराईने दुसऱ्या, खरं म्हणजे तू केवढा आदर्श घालून दिलास. म्हणून त्यांनी कुरानोसुकेच्या थडग्याच्या जवळ बसून त्यांनी हाराकिरी केली. या कमोडोर पेरीनी हे काय ऐकलं नाही. त्यांनी तोफगोळे टाकले. जपानचे जे काही नाविक दळ होतं मध्ययुगातलं, ते कसलं यांना आधुनिक नाविक दळाला अडवणार आहे, तो किनाऱ्यापर्यंत आला. नुसता किनाऱ्यापर्यंत नाही आला, तो शोगनकडे आणि नंतर जपानी सम्राटाकडे पण आला. त्यांनी 1853च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती फिल्मोरचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यांनी दम दिला. त्यांनी सांगितलं आमच्या ह्या मागण्या आहेत.